राम राम पाहुण्यांनो, आईबाबांची तिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आम्ही जेव्हा लहान होतो, जेव्हा टिफिनला कधी काही नसतं त्यावेळेस आहे ना, आई कांदा आणि बेसनची एक भाजी बनवून द्यायची आणि ती खायला इतकी चविष्ट आणि डब्यातून सांडायचं कामच नाही, कारण ती एकदम सुकी फडफडीत भाजी असायची आणि ती भाकरीबरोबर खा, चपातीबरोबर खा किंवा भाताबरोबर खा, इतकी चविष्ट ना. आणि मला तर वाटतं जगामध्ये या भाजीपेक्षा सोपी भाजी कोणतीच नसेल. चला, आता तुम्हाला माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर पटकन लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला की बघूया तिजोरी उघडून. दिसते की नाही मस्त चमचमीत अशी. चला रेसिपी बघून घेऊया. मी इथे 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेत आणि कोथिंबीर पण बारीक चिरून घेतले. आता कांद्याचं जे मधलं देठाचे साईड असते ती काढून घ्यायची, म्हणजे कांदा व्यवस्थित मोकळा होतो चिरल्यानंतर, त्यामुळे हे काढून घ्यायचंय पांढरा भाग. आणि कांदे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता कांद्याचे 2 मध्ये भाग करते आणि याला पातळ उभा असा चिरून घेते, म्हणजे भाजी शिजायला वेळ लागत नाही. अशा पद्धतीने एकदम पातळ चिरून घेणार आहे मी सर्व कांदा. आता हा सगळा चिरून झालेला आहे आणि मी बेसन घेतलेला आहे 2 चमचे. आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे 2 चमचे. तेल पण चांगलं तापलेलं आहे आणि 1 चमचाभर मोहरी टाकणार आहे मी याच्यामध्ये. मी इथे बारीक मोहरीचा वापर करणार आहे. तुमच्या घरात कोणतीही मोहरी असेल तर ती टाका, पण तेल छान तापून द्या, कारण मोहरी छान तडतडली पाहिजे तेलामध्ये. आता मी तेल तापल्यानंतर 1 चमचाभर मोहरी टाकते. त्यानंतर हिंग टाकते चिमूटभर आणि त्यानंतर हळद टाकते पाव चमचा. आता हळद टाकल्यानंतर लगेच यामध्ये कांदा टाकून घेऊया. सगळा कांदा टाकून देते मी याच्यामध्ये आणि याला छान असं फ्राय करते 1 मिनिटभर. कांदा तेलात छान फ्राय झाल्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचं आहे. 5 मिनिटं तरी झाकण ठेवायचं आहे, कारण कांदा छान मऊसर असा शिजला पाहिजे आणि पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये इथे. ही भाजी फक्त वाफेवर होते आणि इतकी सोपी आहे ना, करायला पण सोपी आणि खायला तर एवढी चविष्ट आहे ना, तुम्ही ही सारखी रोज रोज करून खाल, एवढी चविष्ट आहे ही. आता कांदा असा मस्त मोकळा करून घेतलाय आणि आता याच्यावर मी झाकण ठेवणार आहे, पण त्याच्या आधी यामध्ये चवीपुरतं मीठ टाकते. मीठ टाकल्यानंतर आवडीनुसार मसाला टाकायचा आहे. तुमच्या घरात जो कोणता मसाला असेल तो तुम्ही टाका. मी इथे मालवणी मसाला टाकते 3 चमचा भरून, कारण थोडंसं ही भाजी झणझणीत असली ना तर खायची मजा वेगळीच असते. आता हे टाकल्यानंतर व्यवस्थित हे मिसळून घ्यायचंय आणि मिसळून घेतल्यानंतर याच्यावर मी झाकण ठेवणार आहे 5 मिनिटासाठी, म्हणजे कांदा छान असा मऊसर शिजला जाईल. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. झाकण ठेवते. 5 मिनिटानंतर झाकण काढूया. हे बघा किती छान मऊ शिजलाय ना आणि छान वाफ पकडली आहे. आता ह्याला थोडंसं हलवूया. थोडा अजून छान मऊ शिजला पाहिजे, त्यासाठी मी पुन्हा एकदा झाकण ठेवते. इथे लक्षात ठेवा की कांदा मऊसर शिजल्याशिवाय पुढची स्टेप करायची घाई करू नका. आता मी याच्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवते 1-2 मिनिटासाठी. अजून एक वाफ पकडून देते याला. 2 मिनिटं झालेत. हे बघा छान वाफ सुटली. आता कांदा पूर्ण मऊसर शिजलाय आणि आता मी याच्यामध्ये बेसन टाकणार आहे. हे बघा असा मऊ शिजला पाहिजे कांदा. मऊ शिजल्यामुळे काय होईल, याचा कच्चेपणा निघून जाईल कांद्याचा. आता मी बेसन हळूहळू टाकते. बेसन आधी थोडंच टाकायचं आहे, लागेल तसं टाकायचे बेसन.
कारण बेसन जर जास्त झालं तर मग त्याला शिजायला थोडा टाइम जास्त घेतला जाईल. आणि आता हे मी 2 चमचेच बेसन घेतलेलं आहे. मी हळूहळू टाकते बेसन. आधी हे व्यवस्थित मिक्स करते याच्यामध्ये. आता हे सगळं बेसन टाकलंय मी. एवढं बेसन पुरेसं आहे. आता हे व्यवस्थित मिसळून घ्यायचंय. हे मिसळून झाल्यानंतर याच्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवणार आहे मी. आणि तुम्हाला जर मिठाचं प्रमाण कमी जास्त झालं तर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता आणि मग पुन्हा झाकण ठेवून याला शिजवू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि झाकण ठेवते, म्हणजे बेसन छान शिजेल याच्या वाफेवरच. 5 मिनिटांनंतर मी झाकण काढलं. पुन्हा एकदा मी त्याला हलवून घेते. आमच्या घरी ही रेसिपी सारखी व्हायची, कारण ही रेसिपी खूप सोपी आहे आणि डब्याला नेताना अजिबात सांडायची पण हे नाही आहे, टेन्शन नाही, काय नाही. आता पुन्हा एकदा मी झाकण ठेवते एक 5 मिनिटभर आणि 5 मिनिटानंतर हे बघा किती छान वाफ आले आणि खूप छान शिजले भाजी पण. आणि आमची आजी शेतामध्ये गेल्यानंतर शेतामध्ये ही भाजी घेऊन जायची आणि भाकरी घेऊन जायची. मस्तपैकी कांदा, दही, चटण्या हे असं छान छान पदार्थ घेऊन जायची. आता हे कोथिंबीर टाकून सजवूया. कोथिंबीर टाकल्यानंतर एक अर्धा मिनिटच याला परतायचे कोथिंबीरीसोबत. काहींना कच्च्या कोथिंबीरीचा चव आवडत नाही कच्च्या कोथिंबीरची, त्यामुळे आहे ना कोथिंबीर थोडीशी एक अर्धा मिनिट आहे ना याच्यामध्ये मिक्स करत आहे ना अशी हलवली ना तर कोथिंबीर पण छान थोडीशी शिजते. आता गॅस बंद केलाय मी इथे आणि याला सर्व करून घेऊया. मी इथे भाकरी केली आहे. भाकरी कोणतीही छान लागते याच्याबरोबर. आता ही कांदा बेसन याच्यावर टाकते. आहा हा, काय वाफा निघतायत याच्यातून. तोंडाला तर अगदी पाणीच सुटलंय. किती छान दिसते ना कांदा बेसन. तुम्ही पण नक्की ट्राय करा. खूप टेस्टी आहे आणि कशी झाली आहे ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी याची चव घेऊन बघते. मस्त भाकरीचा तुकडा तोडला, कांदा बेसन घेतलं. आहा हा, काय मस्त दिसतंय ना. आता चव घेऊन बघते. मस्त, एक नंबर. अशाच चविष्ट रेसिपीज आणि आठवणींसाठी आई बाबांची तिजोरी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. बेस खावा, बेस राहावा.